धन्यवाद डीजे. तर वेलकम बॅक सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहते गावदेव स्पोर्ट्स पोमन आयोजित आकाशमृत चषक 2025 सह आपण पाहतोय क्रिकेट सोहळा. आपण पाहतोय दुसऱ्या फेरीतील पहिला सामना पोमन वर्सेस पालनापडा या दोन संघाच्या दरम्यान सामना मात्र चालू झालेला आहे. यास पंचाचा इशारा आलेला आहे. सामन्याला सुरुवात जगदीश आणि मंगेश हे दोन बॅटर आपण पाहतोय. पालनापडा संघाच्या माध्यमातून स्ट्राईक एंडला फलंदाज जगदीश खरपुडे याला आपण पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज मंगेश साबर. तर पोमन संघाकडून पहिलं षटक अतुल नडगे. आता मात्र चेंडूला कार्ड फोर्स केला. चेंडू जाईल इनफिल्डच्या डोक्यावरून बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद डीजे. अतिशय सुंदर फटका बॅकफूट पंच चेंडूला पाठवलंय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 4 धावांसाठी चौकार आणि चौकाराने अकाउंट मात्र ओपन केलेला आहे. बॅटर आपण पाहतोय जगदीश जो स्ट्राईक एंडला आहे. चौकाराने अकाउंट मात्र त्याने ओपन केलेला आहे. गोलंदाज अतुल नडगे हा गोलंदाज पहिल्या चेंडूमध्ये 4 धावा तो खर्च करतोय. आता मात्र 5 चेंडूमध्ये पाहायचं कशा प्रकारची गोलंदाजी करेल हा गोलंदाज अतुल. तयार षटकातील पुढील चेंडू असे स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहतोय जगदीश खरपुडे. चौकाराने खातो त्याने उघडलेला आहे. आता मात्र सुंदर डिलिव्हरी. अपील मात्र लाऊड केलेली आहे परंतु आत्मविश्वास थोडासा कमी दर्शवला गेला या अपीलमध्ये आणि ते पंचांनी पाहिलं आणि डेफिनेटली जर पाहिलं तर नॉट आऊटचा इशारा दिलेला आहे पंचांनी. चेंडू जाईल मात्र निर्धाव. सुंदर गोलंदाजी चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न अतुल हा गोलंदाज. षटकातील तिसरा चेंडू असेल. आता मात्र चांगला फटका चेंडूला ड्राईव्ह करतो. चेंडू जाईल मध्ये. विशाला त्या ठिकाणी थोडासा फ्लम्बलिंग करतोय. बॅकअप होईल तोपर्यंत या 2 धावा मात्र कंप्लीट करताय दोन्ही बॅटर. 2 धावाने धावफलक 6 या आकड्यावरती पोहोचले गेले. धावसंख्या गोलंदाज अतुल हा गोलंदाज. षटकातील चौथा चेंडू असेल. हायवे एंड सज्ज होईल. आता मात्र चांगला फटका हवेमध्ये. चेंडू जाईल गॅपमध्ये. एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद डीजे. तर अतिशय चांगला फटका एक्झिक्यूट केला बॅटर आपण पाहतोय जगदीश नसेल मंगेश आहे स्ट्राईक एंडला. आता मात्र चांगला फटका. चेंडू जाईल मध्ये. खराब क्षेत्ररक्षण परंतु एकच धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. एका धावाने धावफलक पुढे सरकले जाईल. 11 या आकड्यावरती पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या चांगली बॅटिंग करतोय बॅटर पण मध्ये जगदीश. निश्चितच चांगली बॅटिंग करताना दिसतोय. त्याचा जर विचार केला 2 चौका त्याने मारलेले आहेत. आता मात्र चांगली चेंडू. षटक संपलेलं आहे पहिलं. धावसंख्या धावफलकावर फक्त आणि फक्त 11 धावा लागल्या गेलेल्या आहेत. धावसंख्या 11 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे. पालनापडा संघाची धावसंख्या आपण पाहतोय 11 धावा. आता मात्र 2 षटकाचा खेळ शिल्लक. पाहिजे आहे कोणता गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल पोमन संघाकडून. विशाल भडांगे हा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहतोय जगदीश असेल स्ट्राईक एंडला. त्याचा जर विचार केला तर 2 चौकार त्याने मारलेले आहेत. एक वेळा डबल 2 धावा त्यानंतर सिंगल धाव कंप्लीट केलेली आहे. वैयक्तिक 11 धावा त्याने बनवलेल्या आहेत आपल्या संघासाठी. विशाल तयार. आता मात्र चांगला फटका. चेंडूला ड्राईव्ह करते. चेंडू जाईल मिडऑन क्षेत्रामध्ये. खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा मात्र कंप्लीट आणि हा चौकार.
मोहब्बत मैं ये मशवरा दूंगा, तेरी मोहब्बत लाल में लगाया ना तूने? हाँ हाँ ठीक है, चेक करता हूँ. चल विशाल षटकातील पुढील चेंडू असेल. आता मात्र चेंडूला वळवला, चेंडू जाईल ऑन साईडला. एक धाव मात्र कंप्लीट करतात दोन्ही बॅटर. एका धावाने धावफलक 16च्या घरामध्ये पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या आपण पाहतोय. विशाल भडांगे हा गोलंदाज, 2 चेंडू त्यांनी टाकलेले आहेत. 2 चेंडूमध्ये 5 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. आता मात्र स्ट्राईक एंडला फलंदाज मंगेश याला आपण पाहतोय. मंगेश आणि जगदीश हे 2 बॅटर आहेत. चांगली सुरुवात. आता मात्र मिस टाइम स्ट्रोक. चेंडूच्या खाली स्वतः गोलंदाज येण्याचा प्रयत्न करेल आणि सुंदर झेल मात्र कंप्लीट केलाय. पहिला विकेट डाऊन झालेला आहे पालनापड संघाची. मंगेश बॅक टू द पवेलियन, गॉन. धन्यवाद डीजे. तर पहिली विकेट या ठिकाणी डाऊन झालेला आहे. बॅटर मंगेश हा फलंदाज बाद झालेला आहे. मोठा फटका खेचायचा प्रयत्न होता, परंतु टायमिंग थोडीशी खराब साधली होती या फटक्यावरती आणि तो झेल देऊन तंबूत परतोय. मंगेश याचा जर विचार केला तर त्याने किती धावा बनवल्या आपल्या संघाकरता? शून्यावर बाद होऊन तंबूत परततोय. तर त्याच्या जाग्यावरती देवानंद खरपुडे हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला असेल. गोलंदाज तयार विशाल. आता मात्र चांगला फटका चेंडूला पाठवलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी षटकार. चेंडू पाठवायचा आहे मैदानाच्या आतमध्ये, चेंडू पुरवायचा आहे. आता मात्र जर पाहिलं तर गोलंदाज विशाल तयार. षटकातील पुढे चेंडू असेल. आता मात्र सुंदर डिलिव्हरी, चेंडूला ढकलला अवे फ्रॉम द बॉडी. चेंडू निघून जाईल मिड ऑफ क्षेत्रामध्ये. एक धाव मात्र कंप्लीट, जास्त काही मिळणार नाही. एका धावाने धावफलक पुढे सरकले जाईल. धावसंख्या 23 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. षटकातील शेवटचा चेंडू असेल. विशाल हा गोलंदाज इकॉनॉमिकली चांगल्या प्रकारे गोलंदाजी करताना दिसतोय. हेलो जरा वो कैमरे के सामने थोड़ा सा झाड़ भी है, थोड़ा साफ कर देना जरा उसको. झाड़ भी नहीं है लेकिन कचरा होगा थोड़ा सा, ठीक है. हाँ हाँ कैमरे पे थोड़ा कर साफ कर. Stamp.
हेमंत येतोय नवीन गोलंदाज. त्यानंतर न्यू बॅटर एंटर झालाय शैलेश सावर. षटकातील पहिला चेंडू अपील मात्र केली होती, परंतु पंच काही संमत झाले नाही आहेत. चेंडू जाईल निर्धाव. गोलंदाज हेमंत घोडविंदा, ज्याने मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याने पटकावला होता. तोच गोलंदाज हेमंत सज्ज झालाय गोलंदाजी ट्रॅकवरती. आता मात्र चेंडूला खोदून काढाय. चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. मिडविकेट क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होते चेंडू. खराब क्षेत्ररक्षण, त्याचाच फायदा उचललाय दोन्ही फलंदाजांनी आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, चांगली तालमेल, चांगले कॉलिंग आपण पाहतोय. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. शैलेश सावर आणि देवानंद खरपडे ही जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण समोरचा संघ तितकाच चांगला आहे. चांगल्या प्रकारची त्यांच्यामध्ये सुद्धा क्षमता आहे. गोलंदाज तयार हेमंत. षटकातील पुढील चेंडू असेल. आता मात्र चेंडू बॅटची एज लागून जाईल डीप थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने. 2 धावा मात्र कंप्लीट. आणि आपण जर पाहिलं तर काही इशारा पंचाचा चौकार आलेला आहे. धन्यवाद डीजे. तर या चौकाराने धावसंख्येला आकार. धावसंख्या धावफलकावर 29 धावा लागल्या गेलेल्या आहेत. खराब क्षेत्ररक्षण झालेलं आहे थर्डमॅनच्या दिशेने. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. हेमंत 3 चेंडू टाकून झालेले आहेत. 3 चेंडूमध्ये 6 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. प्रत्येक चेंडूमध्ये 2 धावाची सरासरी राखतोय. आता मात्र चांगला फटका हवेमध्ये चेंडू आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक. झेल मात्र कंप्लीट. आणि एक फलंदाज बाद होईल तो म्हणजे देवानंद खरपुडे. बॅक टू द पवेलियन. गॉन. राजा मला नऊवारी साडी पाहिजे. धन्यवाद डीजे, धन्यवाद. तर आता मात्र आणखीन एक विकेट डाऊन झालेली आहे पालनापाडा संघाची. देवानंद खरपुडे. देवा याचा जर विचार केला तर त्यांनी बॅटिंग चांगली केली. आपल्या संघाकरता एकंदरीत 12 धावा त्याने बनवलेल्या आहेत. 12 धावा करून तो तंबूत परततोय. त्याच्या जागेवरती न्यू बॅटर एंटर झालाय चंदर सावर. स्ट्राईक एंडला असेल चंदर आणि शैलेश. 2 बॅटरना आता मात्र चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल. हेमंत तयार. आता मात्र मिस टाइम स्ट्रोक. चेंडू बॅटची एज. झेल मात्र सुटलेला आहे. 1 धाव मात्र कंप्लीट. जास्त काही मिळणार नाहीये. 1 धावाने अकाउंट ओपन झालेलं आहे बॅटर चंदर याचं. आणि 1 धावाने सांगायची धावसंख्या पोहोचवते धावफलकावर. 30 धावा लागल्या गेलेल्या. धावसंख्या झाली 30. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. एकंदरीत 3 बॅटर डाऊन. 2 विकेट डाऊन झालेले आहेत पालनापाडा संघाचे. शेवटचा बॉल असेल. आता मात्र चेंडू बॅटची एज. चेंडू जाईल शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. चांगला क्षेत्ररक्षण करायचा प्रयत्न, परंतु आपण जर पाहिलं तर हलकाचं प्रंबल झालेलं आहे त्या ठिकाणी आणि त्याचाच फायदा उचललाय. दोन्ही फलंदाजी खराब बॅकअप, खराब क्षेत्ररक्षण आणि आता मात्र खराब कलेक्शन. अतिशय खराब क्रिकेट आपण पाहतोय पवन संघाच्या माध्यमातून. आता मात्र फलंदाज बाद. A&J सौरा.
धन्यवाद डीजे. तर धावसंख्या झालेल्या धावफलकावर एकंदरीत 33 धावा झालेल्या आहेत, लागल्या गेलेल्या आहेत आणि 34 धावांचं टार्गेट. तर या नक्कीच 4 धावा मिळतील. यास 34 धावा झालेल्या आहेत आणि 35 धावांचं टार्गेट असेल. 35 धावांचं टार्गेट, 35 धावांचं लक्ष्य असेल पोमण या संघाला. यानंतर होणारा सामना असेल गावदेवी स्पोर्ट्स शिलोत्तर वर्सेस युक्ती 11 वलईपाडा. दोन्ही संघाचे कर्णधार, दोन्ही संघाचे संघनायक टॉस करण्याकरता आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. युक्ती 11 वलईपाडा संघाचा कर्णधार, त्यानंतर गावदेवी स्पोर्ट्स शिलोत्तर संघाला विनंती असेल आपला कर्णधार आपण पाठवून द्यायचा आहे टॉस करण्याकरता आमच्या टॉस बॉक्समध्ये. प्लीज विनंती असेल, घाई करायची आहे. दोन्ही संघाला विनंती असेल टॉस करण्याकरता आपला कर्णधार संघाचा संघनायक पाठवून द्यायचं आहे आमच्या टॉस बॉक्समध्ये. सुरू असलेला मॅच पोमण वर्सेस जय बजरंग स्पोर्ट्स बांधलापाडा या दोन संघा दरम्यान सामना मात्र चालू आहे. 34 धावा झालेल्या आहेत, 35 धावांचं टार्गेट लक्ष्य असेल. पोमण या संघाला पाहायचं आहे त्या धावांचा पाठला कशा प्रकारे केला जाईल. पोमण संघाच्या माध्यमातून पाहायचं आहे ओपनिंग जोडी कशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये उतरेल हे सुद्धा आपण आता या 3 षटकामध्ये पाहणार आहोत. दुसऱ्या इनिंगला सुरुवात आता मात्र केली जाईल थोड्याच वेळात. विनंती असेल पालनापाडा संघाला आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. 34 धावा बनवलेल्या आहेत पहिल्या इनिंगमध्ये. त्या धावांचा पाठला करण्यासाठी पाहायचं आहे कोणते ओपनिंग बॅटर पोमण संघाकडून मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. तर युक्ती 11 वलईपाडा संघाचा कर्णधार आलेला आहे. त्यानंतर विनंती असेल गावदेवी स्पोर्ट्स शिलोत्तर संघाचा कर्णधार यस प्लीज प्रवीण परेड आपण देखील आलेले आहेत. तर विनंती असेल नितीन जी म्हात्रे साहेबांना विनंती असेल त्यांच्या शुभ हस्ते या मॅच टॉस केला जाईल. पोमणगावचे ग्रामस्थ आहेत, अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, SK स्पोर्ट्सचे ऑनर देखील आहेत. त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस या ठिकाणी केला जातोय. SK स्पोर्ट्स असा कॉल दिलेला आहे आणि आलेला आहे तो म्हणजे आपण जर पाहिलं तर आकाश स्मृती. शिलोत्तर संघाने नाणेफेक जिंकलेला आहे, निर्णय कळवायचा आहे. यस मान्यवरांना विनंती असेल आपण आपल्या मान्यवर कक्षेत येऊन आपण असं व्हायचं आहे. तर सुरू असलेला सामना पोमण वर्सेस पालनापाडा या दोन संघादरम्यान सामना मात्र चालू आहे. दुसऱ्या डावाला सुरुवात आता मात्र होईल. पालनापाडा संघाकडून षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरता गोलंदाज आपण पाहतोय सूरज हा गोलंदाज सज्ज झालेला आहे. तर त्याच्या विरोधात 2 बॅटर पोमण संघाकडून विशाल भडांगे आणि राहुल अंधेर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. 35 धावांचा पाठलाग करायचा आहे तर चांगले फटकेबाजी करावे लागेल, चांगली सुरुवात करून द्यावी लागेल दोन्ही फलंदाजांना. आता मात्र गोलंदाज षटकातील पहिला चेंडू असेल सूरज हा गोलंदाज सूरज भोवर हा गोलंदाज सज्ज झालेला आहे. गोलंदाजी ट्रॅकवर हायवे एंडने सुरुवात करेल. षटकातील पहिला चेंडू असेल फलंदाज विशाल साळी. आता मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क झाला नाही. चेंडू जाईल मात्र निर्धाव. सुंदर सुरेख सुरुवात करतोय गोलंदाज सूरज भोवर. खेळायचं होतं ऑफसाईडच्या दिशेने, रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क झाला नाही, कोणताही कनेक्शन झाला नाहीये. चेंडू जाईल मात्र निर्धाव. डॉट बॉलची समाप्ती सांगता झालेली आहे. गोलंदाज सूरज भोवर चांगली सुरुवात त्याने मात्र करून दिलेली आहे पहिल्या चेंडूवरती. आता मात्र षटकातील दुसरा चेंडू असेल फलंदाज विशाल साडी. आता मात्र चांगला फटका, चांगला टायमिंग, चांगला कनेक्शन. चेंडू जाईल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आमच्या कॉम्बॉक्सला मानवंदना देणारा हा षटकार. धन्यवाद डीजे. तर या षटकाराने अकाउंट ओपन करतोय बॅटर विशाल भडांगे. षटकाराने स्वतःचा आणि संघाचं खातं उघडतोय. ओव्हरपिच चेंडूची हाताळणी केली होती गोलंदाज सूरज याने. त्या चेंडूला लॉफ्टेड ड्राईव्ह करतो, चेंडूला पाठवते डीप मिडविकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी षटकार आणि या षटकाराने अकाउंट ओपन झालेला आहे. पोमण संघाचा गोलंदाज तयार सूरज भोवर. षटकातील तिसरा चेंडू असेल राईट आर्म
ओव्हर द विकेटने. आता मात्र चांगला फटका, चेंडू जाईल अवे फ्रॉम द बॉडी. एक धाव मात्र कंप्लीट. दुसरा धावाचा प्रयत्न या ठिकाणी होईल. चांगला रनिंग बिटवीन द विकेट, चांगली कॉलिंग, चांगला तालमेल, चांगलं समन्वय आपण पाहतोय राहुल अंधेर आणि विशाल यांच्या माध्यमातून. 2 धावा मात्र कंप्लीट. धावसंख्या धावफलकावर 8 धावा लागल्या गेलेल्या आहेत. गोलंदाज सूरज 3 चेंडू टाकून झालेले आहेत. 3 चेंडूमध्ये एकंदरीत 8 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. आता मात्र षटकातील चौथा चेंडू असेल. राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅकवरती. आता मात्र डान्सिंग डाऊन ट्रॅक करून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क झाला नाही. हे चेंडू जाईल मात्र निर्धाव. कुठे ना कुठे कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज सूरज. डेफिनेटली चांगला उत्तम दर्जाचा गोलंदाज आहे, परंतु त्याने जर पाहिलं तर डेफिनेटली 8 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत 4 चेंडूमध्ये. षटकातील 5वा चेंडू असेल. फलंदाज विशाल साडे. आता मात्र ओव्हर पे चेंडू, लोवर फुलटॉस, चेंडूला ड्राईव्ह करतोय. चेंडू जाईल. विश्व चांगला क्षेत्ररक्षण, फलंदाज होईल बाद तो म्हणजे विशाल. बॅक टू द पवेलियन, गॉन. जे सौराव. धन्यवाद डीजे. तर पहिली विकेट डाऊन झालेली आहे पवमान संघाची. विशाल याचा जर विचार केला तर डेफिनेटली एक षटका त्याच्या बॅटमधून आलेला आहे. एकंदरीत 8 धावा करून तो तंबूत परतो. त्याच्या जागेवरती हेमंत घोडविंदा हा बॅटर नव्यानेच मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेला आहे. अजूनही एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे या षटकातील. गोलंदाज सूरज हा गोलंदाज कमबॅक करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून होताना दिसतोय. एक मोठा विकेट त्याने प्राप्त केलेला आहे. विशाल याला त्याने बाद केलेला आहे. आता मात्र हेमंत असेल न्यू बॅटर स्ट्राईक एंडला. एक चांगला बॅटर आहे, अष्टपैलू खेळाडू आहे. पवमान संघाकडून तो बिलॉंग करतोय. मागच्या सामन्यामध्ये डेफिनेटली मॅन ऑफ द मॅचचा मानकरी राहिला होता हा खेळाडू. आता मात्र चांगला फटका, चेंडूचे खाली क्षेत्ररक्षक उमेश चांगला चेंडू जज करतोय. चांगला झेल मात्र कलेक्ट केलेला आहे आणि फलंदाज बाद असेल. तीन धावांची पॅनल्टी या ठिकाणी दिली गेलेली आहे पालनापडा संघाला. चेंडू झेल घेतल्यानंतर जमिनीवरती आपटलेला आहे. तर एक नियमावली आहे त्यासाठी. डेफिनेटली एक चांगला नियम आपण पाहतोय. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत या ठिकाणी नियमावली आहे, त्याला अनुसरून आता मात्र खेळ करायचा आहे. परंतु नियमांचं जर पाहिलं तर नियमांचा भंग केलेला आहे या ठिकाणी पालनापडा संघाने. तर त्याचा जर विचार केला तर डेफिनेटली एक पेनल्टी म्हणून 3 धावांची पेनल्टी दिली जाते. या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून 3 धावा ॲड होईल. ते म्हणजे पवमान संघाच्या अकाउंटमध्ये 3 धावा ॲड झालेल्या आहेत. पांडुरंग सावर हा गोलंदाज षटक क्रमांक 2 हाताळण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. तर नवीन फलंदाज अतुल नडगे हा बॅटर एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकांचा खेळ शिल्लक असेल. पायीचाही किती धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता? 12 चेंडू आणि 24 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. पायीचाही कोणता संघ विजय होईल, कोणता संघ पराभूत होईल याचे चित्र आपण येणाऱ्या 2 षटकामध्ये पाहणार आहोत. गोलंदाज पांडुरंग सावर ज्याने मागच्या सामन्यामध्ये डेफिनेटली चांगली गोलंदाजी केली होती नागले संघाच्या विरुद्ध, तोच गोलंदाज आता पायीचा या सामन्यामध्ये कशा प्रकारची कामगिरी करेल. एक अनुभवी गोलंदाज आहे. पहिलाच बॉल, चेंडूला खेळायचं होतं सरळ दिशेने, परंतु चेंडू बॅटची एज लागून सरळ स्क्वेअर लेग पट्ट्यामध्ये ट्रॅव्हल होतो. 1 धाव मात्र कंप्लीट होईल. जास्त काही मिळणार नाहीये. 1 धावाने धावफलक पुढे सरकली जाईल. 9
या आकड्यावरती पोहोचली गेलेली धावसंख्या. खेळायचा होता मोठा फटका. 9+3 धावा पॅनल्टीच्या स्वरूपाने मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 12 धावा एकंदरीत धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. गोलंदाज पांडुरंग सावर हा गोलंदाज षटकातील दुसरा चेंडू असेल. आता मात्र चांगला फटका, चेंडूला फोर्स केला, चेंडू जाईल 20 मध्ये. चांगला क्षेत्ररक्षण, एक धाव मात्र कंप्लीट, जास्त काही मिळणार नाही. एक सुरेख पॅरलल थ्रो, चांगला क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी प्रत्यय आपण पाहतोय पालनापडा संघाच्या माध्यमातून दुसऱ्या इनिंगमध्ये एक्झिक्यूट होताना आपण पाहतोय. डेफिनेटली एक चांगला संघ आहे, चांगलं कामगिरी चांगली त्यांच्या माध्यमातून होताना दिसतोय. आता मात्र पांडुरंग षटकातील तिसरा चेंडू असेल. आता मात्र काय घडते मैदानाच्या आतमध्ये, एक धाव मात्र कंप्लीट, चांगला क्षेत्ररक्षण. ऑन साइडला आपण पाहतोय शैलेश आहे. आता मात्र दुसरा धाव करण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. धन्यवाद डीजे, धन्यवाद. तर आता मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होऊन फलंदाज अतुल हा फलंदाज बाद झालेला आहे. यस नो अँड वेट चांगल्या प्रकारे वापर झाला नाहीये. डेफिनेटली कॉलिंग व्यवस्थित झाली नव्हती आणि रनआउटच्या रूपाने फलंदाज बाद झालेला आहे. अतुल नडगे, त्याच्या जाग्यावरती विकेश भडांगे हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेला आहे. विकेश भडांगे आणि राहुल अंधेर हे दोन बॅटर आहेत पोमन संघाच्या माध्यमातून. यांना आता मात्र चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल जर सामना जिंकायचा असेल तर. पोमन संघाला नक्कीच एक चांगली पार्टनरशिप, चांगली बॅटिंग करावी लागेल. चांगला प्रयत्न मात्र करावे लागेल, प्रयत्न मात्र प्रामाणिक करावे लागतील या फलंदाजांना. या षटकातील 3 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक आहे. पांडुरंग सावर षटकातील पुढील बॉल. आता मात्र चेंडू बॅटची एज लागून जाईल शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल, जास्त काही मिळणार नाही. खेळायचं होतं ऑफ साईडच्या दिशेने, परंतु आपण जर पाहिले तर डेफिनेटली चेंडू बॅटची एज लागून सरळ शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने निघून जातो. एक धाव मात्र अंकित अर्जित केली जाईल. धावसंख्या 15 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. धावसंख्या 15 धावा. गोलंदाज पांडुरंग, चांगली गोलंदाजी हा करतोय हा गोलंदाज. आता मात्र सुंदर फटका, स्टेप आउट करून चेंडू टोलालो, चेंडू जाईल डीप मिडविकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद अतिशय. तर आता मात्र अतिशय सुंदर फटका एक्झिक्यूट केला या ठिकाणी. बॅटर आपण पाहतोय स्ट्राईक एंडला आहे तो म्हणजे विकेश. स्टेप आउट करून चेंडूला पाठवते डीप मिडविकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी. धावसंख्या 21 धावा. शेवटचा बॉल. आता मात्र अपील आणि फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. तर आता मात्र 6 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 14 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. 6 चेंडू 14 धावांची गरज असेल. पाहायचं आहे कशा प्रकारे हा मॅच कुठल्या दिशेने वाटचाल करेल हे आपण आता 6 चेंडूमध्ये पाहणार आहोत. 6 चेंडू 14 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता. आता मात्र न्यू बॅटर चेतन गोवारी मैदानाच्या आतमध्ये, तर मंगेश जाबर हा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. 14 धावा डिफेंड करण्याकरता सज्ज झालेले आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती मंगेश जाबर. मंगेश हा गोलंदाज, याला आता मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. चांगला लाईन, चांगला लेंथमध्ये गोलंदाजी करणं गरजेचं आहे. कारण आपण जर पाहिलं तर या धावा डिफेंड करायच्या असतील तर डेफिनेटली चांगल्या टप्प्यावरती नियंत्रण मात्र ठेवावं लागेल गोलंदाज मंगेश याला. त्याच्या विरोधात बॅटर आपण पाहतोय राहुल अंधेर असेल स्ट्राईक एंडला. राहुल स्ट्राईक एंडला. गोलंदाज मंगेश तयार.
षटकातील पहिला चेंडू असेल. राईट आर्म राऊंड द विकेटने. आता मात्र चेंडू जाईल शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 4 धावांसाठी चौकार आणि 4+1 5 धावा मिळतील. वाईट बॉलचा इशारा सुद्धा आलेला आहे. सोने पे सुहागा डेफिनेटली झालेला आहे पोमन संघाला आणि या 5 धावा मिळतील. 5 धावाने आलेख मात्र उंचावलेला आहे. धावसंख्या 26 धावा. धावफलकावर लागल्या गेलेल्या खराब सुरुवात. गोलंदाज आपण पाहतोय तो म्हणजे मंगेश जाबर. खराब सुरुवात. या प्रकारची गोलंदाजी करून चालणार नाही. आता मात्र 6 चेंडू आणि 9 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. 6 चेंडू 9 धावांची गरज. कमबॅक करावं लागेल गोलंदाज मंगेश याला. ज्या प्रकारची गोलंदाजी केली होती सूरज आणि गोलंदाज आपण जर पाहिलं तर पांडुरंगाने चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली होती, परंतु आता मात्र गोलंदाज मंगेश याने खराब सुरुवात मात्र केलेली आहे. गोलंदाज तयार. षटकातील पहिला चेंडू असेल फलंदाज राहुल साडी. आता मात्र हवेमध्ये चेंडू. मिस टाइम स्ट्रोक. चेंडूच्या खाली गोलंदाज सुंदर झेल मात्र कंप्लीट. फलंदाज होईल बाद तो म्हणजे राहुल अंधेर. बॅक टू द पवेलियन गॉन. धन्यवाद डीजे, धन्यवाद. तर वेलकम बॅक सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आपण पाहतो ही स्पर्धा गावदेवी स्पोर्ट्स पोमन आयोजित आकाश स्मृती चषक 2025चं हे आयोजन आपण पाहतोय. सुरू असलेला मॅच पोमन वर्सेस पालनापाडा या 2 संघाच्या दरम्यान सामना मात्र चालू आहे. नुकताच बाद होणार फलंदाज राहुल अंधेर ठरतोय. डेफिनेटली चांगली बॅटिंग त्याने केली आपल्या संघाकरता. त्याचा जर विचार केला तर त्याने 3 धावा आपल्या संघासाठी केलेल्या आहेत. आता मात्र नवीन फलंदाज हितेश गांगडा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहेत. इंटर झालेला आहे. आता मात्र 5 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 9 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता. 9 धावांची गरज. पाहायचं काय घडते काय बिघडते. हा मॅच आपण पाहतोय कुठल्या दिशेने वळला जाईल. येणाऱ्या 5 चेंडूमध्ये आपण पाहणार आहोत. गोलंदाज मंगेश जाबर कमबॅक त्याने केलेला आहे या चेंडूवरती. गोलंदाज तयार. मंगेश राईट आर्म ओव्हर द विकेटने सज्ज होईल फलंदाज हितेश साडी. हितेश एक चांगला बॅटर आहे. पोमन संघाकडून नक्कीच बिलॉंग करतोय. आता मात्र त्याला चांगली बॅटिंग करावी लागेल. आता मात्र गतीमध्ये परिवर्तन. स्लोअर 1चा मारा. अपील आणि फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. तर आणखीन एक फलंदाज बाद झालेला हितेश गांगडा 0वर बाद होऊन तंबूत परततोय. खेळायचं होतं ऑन साईडच्या दिशेने, परंतु चेंडू बॅटची एज लागून सरळ देवानंद याच्या हातामध्ये विसा होतोय. फलंदाज बाद झालेला हितेश गांगडा. त्याच्या जागेवरती नवीन फलंदाज जिग्नेश गोवारी हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. थोडंसं प्रेशरमध्ये आलेला आहे पोमनचा संघ, कारण आपण जर पाहिलं तर भरपूर विकेट या धावून झालेल्या आहेत या षटकामध्ये. गोलंदाज तयार. आता मात्र चेंडूला सोडून दिलेला आहे. विकेट किपर चुकतोय, चुकी करताना दिसतोय. पंच आमच्याकडे वळलेले आहेत. वाईट बॉलचा इशारा मात्र आलेला आहे. 1+1 एकंदरीत 2 धावा मिळतील या चेंडूवरती. या 2 धावाने धावफलक पुढे सरकले जाईल. 28 वर पोहोचली गेलेली आहे धावसंख्या. आता मात्र 4 चेंडू आणि 7 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग आहे. सामना अजून सुद्धा बॅलन्सिंग आहे. आता मात्र शॉर्ट पिच चेंडू. बॅटची एज. फलंदाज बाद.
धन्यवाद डीजे. हॅट्रिक मात्र कंप्लीट झालेली आहे मंगेश याची. या दिवसामध्ये पहिला गोलंदाज ठरतोय मंगेश जाबर, ज्याने हॅट्रिक मात्र पूर्ण केलेली आहे. तर नक्कीच चांगली गोलंदाजी करताना दिसतोय मंगेश जाबर. नवीन फलंदाज दीपेश घोरे स्ट्राईक एंडला आहे असेल. डेफिनेटली त्याला आता मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. गोलंदाज मंगेश तयार. दीपेश साडे. दीपेश असे स्ट्राईक एंडला. षटकातील पुढील चेंडू असेल. आता मात्र कट करण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल वाईड. वाईड बॉलचा इशारा आलेला पंचांचा. एक धाव अवंतर मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. आता मात्र खराब गोलंदाजी. नियंत्रणामध्ये नाही आहे गोलंदाज. हा गोलंदाज डेफिनेटली चांगली गोलंदाजी करतोय, परंतु अवंतरच्या रूपाने भरपूर धावा त्याने खर्च केलेले आहेत. यास रिव्ह्यू घेतलेला आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या माध्यमातून. ऑनफिल्ड अंपायरचा वाईड बॉलचा इशारा आहे, परंतु त्या डिसिजनला मात्र रिव्ह्यू केलेला आहे गोलंदाजाने. तिसरे पंच आमचे नक्कीच या ठिकाणी मॉनिटरवरती आपले लक्ष केंद्रित करत आहेत. पायीच आहे काय इशारे होते पंचांचा. तिसरे पंच आपण पाहतोय, त्यांच्या माध्यमातून काय इशारा येईल हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. येस, व्हाईट बॉलचा इशारा देखील आलेला आहे तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून आणि रिव्ह्यू मात्र या ठिकाणी अयशस्वी ठरतोय पालनावाडा संघाच्या माध्यमातून. आता मात्र 3 चेंडू आणि 6 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. 3 चेंडू 6 धावांची गरज. पायीचा सामना कोणत्या दिशेने टर्न करेल येणाऱ्या 3 चेंडूमध्ये आपण पाहणार आहोत. आता मात्र सुंदर डिलिव्हरी. फलंदाज बाद. नजरिया हाँ मेरी चमिया क्या रह गए मेरे प्यार में कमियां. हाँ मेरी चमिया बता देना जरा. अरे ओ मेरी चमिया क्या रह गए मेरे प्यार में कमियां. हाँ मेरी चमिया बता देना जरा. धन्यवाद डीजे. तर भरपूर फलंदाज या ठिकाणी बाद झालेले आहेत पवमान संघाचे. एकामागोमाग एक फलंदाज बाद होताना आपण पाहतोय. तर कुणाल काटेला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेला आहे. कुणाल याच्यावरती जबाबदारी आहे चांगली बॅटिंग या ठिकाणी करावी लागेल. सामना जिंकायचा असेल तर पवमान संघाला. भरपूर बॅटर बाद झालेले आहेत. एकंदरीत आपण जर पाहिलं तर किती बॅटर बाद झालेले आहेत पवमान संघाचे. 8 फलंदाज बाद झालेले आहेत. आता मात्र कुणाल काटेला स्ट्राईक एंडला असेल. शॉर्ट पिच चेंडू. आता मात्र चेंडूला फोर्स केलाय. चेंडू जाईल मिड विकेट क्षेत्रामध्ये. चांगला क्षेत्ररक्षण. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल, जास्त काही मिळणार नाहीये. एका धावाने धाव फलक 30 वर पोहोचले गेलेले आहे. आता मात्र 1 चेंडू आणि 5 धावांची गरज. 1 चेंडू आणि 5 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. पायीचा आहे स्ट्राईक एंडला बॅटर दीपेश. याला पण जिग्नेश आहे. जिग्नेश असे स्ट्राईक एंडला. 1 चेंडू 5 धावांची गरज. आता मात्र बीट होतोय फलंदाज आणि सामना मात्र जिंकतोय तो म्हणजे जय बजरंग स्पोर्ट्स पालनापाडा संघ. कॉंग्रॅच्युलेशन पालनापाडा संघ आणि हार्ड लक आकाश स्मृती स्पोर्ट्स पवमान संघ. माझ्या हरी खेळला ये क्रिकेट क्रिकेट. तुला पाहून पडली माझे विकेट विकेट. माझ्या हरी खेळला ये क्रिकेट क्रिकेट. तुला पाहून पडली माझे विकेट विकेट.